तर नमस्कार मित्र, मी पी.एस.आय. आकाश मल्लिक, पोलीस जरीपटका. हा माझा स्टाफ आहे, कैलास आणि हे आशिष. मागच्या वेळेस आशिषने आपल्याला एमआरएम पोर्टल बद्दल माहिती दिली होती. आता त्याच्यामध्ये काही अपडेट आलेली आहे. तर त्या अपडेट बद्दल आपल्याला कैलास हा माहिती देणार आहे. बँक, पोलीस स्टेशन आणि कोर्टाच्या चक्रा मारूनही सायबर फसवणूक गेलेले पैसे परत मिळाले नाहीत, तर मग पुढचे 60 सेकंद नक्की पहा. हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. कारण भारत सरकारने अशी प्रक्रिया सुरू केली आहे, ज्याद्वारे पात्र प्रकरणामध्ये फ्रीज झालेली रक्कम परत मिळवण्यासाठी तुम्ही स्वतः ऑनलाईन रिफंड रिक्वेस्ट करू शकता. जर तुम्ही 1930 या हेल्पलाईन नंबरवर किंवा एनसीआरपी वर तक्रार केली असेल आणि तुमच्याकडे 14 अंकी एक्नॉलेजमेंट नंबर असेल, तर गुगलवर एमआरएम पोर्टल सर्च करा, रेज रिफंड रिक्वेस्ट वर क्लिक करा, 14 अंकी एक्नॉलेजमेंट नंबर टाका, पॅन कार्ड अपलोड करा आणि ज्या बँक खात्यात पैसे परत हवे आहेत त्या खात्याची माहिती भरा. अर्ज सबमिट केल्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी पडताळणी करून तो बँकेकडे पाठवतात आणि पात्र प्रकरणामध्ये होल्ड किंवा फ्रीज झालेली रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू होते. आजच ही माहिती गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे अडकलेले पैसे परत मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल. जय हिंद.